चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आज मी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे. तेच आपण शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. या ओळी म्हणजे आपल्या मातृत्वाच्या महामंगल्य आविष्काराच्या परमोच्च क्षणाच्या सुंदर रेखी नमुनाच. युगपुरुष शिवराय घडले वाढले आणि निश्चयाला महामेरू बहुत जनांची अंधार. श्रीमंत योगी असे ज्यांचे वर्णन केले जाते ती सारी कोणाची पुण्याई होती, तर ती पुण्याई होती एका धैर्यवेड्या आईची, निराग्रह मातेची आणि वीर माता मासाहेब जिजाऊची. महाराष्ट्र जसा वीर पुत्रांची भूमी आहे तसंच वीर मातेची देखील भूमी आहे. मित्रांनो, राजमाता मासाहेब काही साधारण स्त्री नव्हत्या. त्यांनी आपल्या मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान पेरला होता. मावळलेल्या जनतेला स्वराज्याची स्वप्न दाखवून खऱ्या अर्थाने जिवंत करणाऱ्या मासाहेब जिजाऊ त्यांनी आपल्या स्वराज्याची स्वप्न बघितली आणि फक्त बघितलीच नाहीत तर ते सत्यात उतरवणाऱ्या मासाहेब जिजाऊ. भारतीय पुण्यात आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता मासाहेब जिजाऊच्या रूपाने घडले. मासाहेबांचा उल्लेख करण्यासाठी आपल्याला कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही. मुजरा माझा माता जिजाऊला जिने घडविले महान शिवबाला. मुजरा माझा माता जिजाऊला जिने घडविले महान शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवाने. साक्षात होती ती आई भवानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबाने. अशा या महान मातेचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव तर आईचे नाव माळसाबाई उर्फ गिरजाबाई असे होते. लहानपणापासूनच अन्यायाविरुद्धची चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार देऊन शिवबा घडवला. जिजाऊ तुम्ही घडवला वाघ आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढवला वाघ. जिजाई तुम्ही घडवला वाघ आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढवला वाघ. कारण या अन्याय अत्याचाराविरुद्ध तुमच्या मनी होता राग. कारण या अन्याय अत्याचाराविरुद्ध तुमच्या मनी होता राग. जिजाऊने पुण्यातील शिवनेरीच्या अंगा खांद्यावर शिवरायांना लहानाचे मोठे करताना आणि सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वागायला शिकवताना महाभारत आणि रामायणातील राम आणि कृष्णाचे गोष्टीचे पौध अमृत पाजले. याशिवाय त्यांनी स्वराज्य स्थापनेचे बाळकडू देखील पाजले. हे स्वराज्य व्हावे ही तर स्त्रींची इच्छा असा मोल मंत्र त्यांनी शिवरायांच्या मनात उतरविला. ती मातृत्व शक्ती म्हणजे मासाहेब जिजाऊ. त्यांनी लहानपणापासूनच शिवरायांना स्त्रियांचा आदर करायला शिकवले होते. कारण त्यावेळी मोगलांकडून आपल्या भारतातल्या स्त्रियांवर खूप अन्याय व्हायचा. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि स्त्रियांचा रक्षणकर्ता म्हणून उभं राहण्यासाठी त्यांनी शिवरायांना तयार केले होते. म्हणून म्हणावेसे वाटते, जिजाई माते वाणी या जगात माता नाही. छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणारे नाही. बाळकडू पाजूनी शोभा तूच घडविला. छत्रपतीच्या नयनी स्वराज्य तू पाहिला. तुझ्या या त्यागाचे कधी मोलच होणार नाही. छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणारे नाही. अशा या महान मातेला माझा मानाचा मुद्रा. मासाहेब जिजाऊ लहानपणापासूनच युद्ध राजनीतीमध्ये कुशल होत्या. त्यांना बालपणापासूनच मराठी, फारसी, संस्कृत, कन्नड इत्यादी भाषा उमगत होत्या. त्यांचा विवाह डिसेंबर 1605 मध्ये वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांचे थोरला मुलगा संभाजी महाराज शहाजीराजेंपाशी वाढले व शिवरायांची संपूर्ण जबाबदारी मासाहेब जिजाऊंनी स्वीकारली. मासाहेब जिजाऊ म्हणजे संस्काराचा खजिना. त्या मातृत्व, नेतृत्व व कर्तृत्व या 3 गुणांचा संगम त्यांच्यात झाला होता. जाधवांची कन्या भोसल्यांची सून. शिवबांची माता भाग्य कोणते अजून. अशा या महान मातेने 17 जून 1664 मध्ये वयाच्या 80व्या वर्षी रायगडच्या पायथ्याशी पाचाड या गावी अखेरचा श्वास घेतला. मराठी मातीत ज्यांनी केला गनिमी कावा तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा. मराठी मातीत ज्यांनी केला गनिमी कावा तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा. सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने हे स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने. मित्रांनो, आज समाजातील प्रत्येकाला गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता मासाहेब जिजाऊंचे गुण अंगी बाळगण्याची व त्यांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करण्याची. शेवटी मी भारतातल्या प्रत्येक स्त्रियांना एवढंच म्हणेन, नका सांगू नका गाऊ अंगाई. फक्त सांगा शिवबा आणि त्यांची आई. नका दाखवू जम्मू काश्मीर आणि नका दाखवू दिल्ली. फक्त दाखवा सह्याद्री आणि शिवनेरी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.